आजकाल जरा कोणी काहीतरी बोललं ना, तरी सहज माणूस अपमानित होतो आणि बॅगमधून चाकू काढून विलक्षण कृत्य करून टाकतो. आपल्या सभ्य समाजात, कथाकथित सभ्य समाजात. अशाच एका कथाकथित गोष्टीमध्ये एका माणसाला खूप अपमानित करण्यात आलं. एका स्वयंवरामध्ये त्याचा अपमान करण्यात आला. राजांच्या पंक्तीत कास्टिझम करण्यात आलं. म्हणजे त्याला म्हणण्यात आलं, की "तू सूतपुत्र आहेस, तू आमच्यामध्ये बसू शकत नाही." एवढंच काय, तर अगदी युद्धभूमीतही सगळ्यात जवळचा व्यक्ती असतो आपला सारथी. तर त्या सारथीनेही त्याचा अपमान पूर्ण युद्ध संपेपर्यंत केला. समोरच्या 5 पांडवांचं कौतुक करून त्याचा अपमान करण्यात आला. तरीही तो शांत राहिला. अगदी युद्ध संपेपर्यंत. असा हा अंगराज कर्ण. मी बोलतोय या पुस्तकाबद्दल. त्या पुस्तकाचं नाव आहे राधेय. जे लिहिलं आहे रणजित देसाई यांनी. खूप सुंदर असं पुस्तक आहे. पूर्ण पुस्तकामध्ये हे व्यक्तिचरित्र नसलं तरी पण कर्णाच्या दृष्टिकोनातून महाभारत कसं घडलं हे तुम्हाला बघायला मिळतं. त्याचा मुलगा, त्याचा मृत्यू, अभिमन्यूचा मृत्यू, 5 पांडवांची त्याच्यामधली भूमिका, दुर्योधन आणि कर्णाचं मित्रत्व, कृष्णाचे आणि त्याचे संबंध, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. तसंच शेवटच्या काही क्षणात तुम्ही खूप इमोशनल होता, जी की लेखणीची खूप सुंदर जादू आहे. एक संघर्षमय आयुष्य कसं असतं हे या पुस्तकातून तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल. नक्की वाचा.